ठाणे एटीएसच्या कारवाईनंतर रवी वर्माचं लग्न मोडलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच रवी वर्माचं लग्न ठरलेलं होतं। पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणानंतर हे लग्न मोडलेलं आहे। रवी वर्माची आई रेखा वर्मा यांनी ही माहिती दिली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाणे एटीएसच्या कारवाईनंतर रवी वर्माचं लग्न मोडलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। शुभम, काय अपडेट्स आहेत? निश्चित पाहिलं तर कालच जे आहे ते रवी वर्माला एटीएसने जे आहे ते अटक केलेलं आहे। पाकिस्तानी महिलेसोबत संबंध असल्यानंतर जे आहे ते त्याला ही अटक केली असल्याचं बोललं जात आहे। परंतु आता सकाळीच त्याच्या आईने अशी एक माहिती दिलेली आहे की गेल्या काही दिवसांपूर्वीच रवीचं लग्न जे आहे ते त्याच्या गावातील एका महिलेसोबत जे आहे ते ठरवण्यामध्ये आले होतं आणि हे लग्न जे आहे ते नुकतीच काही दिवसांच्या अंतरावरती होतं। परंतु पाकिस्तानी महिलेसोबत हेरगिरी करण्यानंतर जे आहे ते ही माहिती त्यांना मिळाली आणि त्यानंतरच जे आहे ते हे लग्न जे आहे ते मोडलं असल्याची एकंदरीत माहिती रवी वर्माच्या आईने जी आहे दिलेली आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय रवी वर्माचं लग्न मोडलेलं आहे। एटीएसने कारवाई केल्यानंतर आता रवी वर्माचं लग्न मोडल्याची माहिती त्याच्या आईने दिलेली आहे। ठाणे एटीएसने ही महत्त्वाची कामगिरी केलेली आहे। पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणानंतर रवी वर्माचं लग्न मोडलेलं आहे। तर रवी वर्मा याचं लग्न मोडलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच त्याचं लग्न ठरलेलं होतं, मात्र ठाणे एटीएसने कारवाई केली आणि त्यानंतर आता त्याचं लग्न मोडलेलं आहे। त्याच्या आईनेच ही माहिती दिलेली आहे।